नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या 17 तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षराचं फ्रूट कस्टर्ड बनवून झालेलं असतं, पण ते भुवनेश्वरीला मात्र पटलेलं नसतं. ती म्हणत असते, काय हो सुनबाई, तुम्हाला नको ते करायला कोण सांगतं? या घरात येऊन तुम्हाला बरेच दिवस झालेत. अधिपतींना काय बी थंड चालत नाही, तुम्हासनी माहीत नाही का? अहो, पावसा पाण्याचे दिवस आहेत, हे असलं थंड खाऊन आजारी पडले म्हणजे ते काय करायचं? भुवनेश्वरी अक्षराला झापत असते आणि तेवढ्यातच तिथे अधिपती येतात. त्या म्हणतात, अहो मस्तरीणबाई, झालं का? पटकन सांगा की, झालं का? भुवनेश्वरी रागातच बोलते. ते झालंय बघा तुमचं फ्रूट कस्टर्ड. तिला काय नाव नीट घेताच येत नसतं. अधिपती बोलतो, ते फ्रूट कस्टर्ड असतं हो, याचं नाव ना लय वेगळं आहे, पण खायला एकदम विषय हाड आहे बघा, आणि हे खाल्ल्यामुळं आजारी बी पडत नाही बघा. तेव्हा भुवनेश्वरी बोलते, तुम्ही खाल्लंय का कवा? एवढं कौतुक करून सांगायलाय. हो, लय वेळा खाल्लंय, असं अधिपती तिला बोलतो. आणि आता तर मास्तरीणबाई घरी बनवायला आहेत. अहो, त्या निमित्तानं सगळ्यांना वेगळा पदार्थ खायला मिळतोय. मास्तरीणबाई, वाट्या भरा, एक आम्हासनी द्या आणि एक आमच्या आईसाहेबासनी द्या. भुवनेश्वरी म्हणते, नाही, ज्या पदार्थाचं नावच आम्हाला आवडलं नाही तो पदार्थ आम्ही खाणार बी नाही. अधिपती बोलतो, आईसाहेब, तुम्ही नाही खाल्लं तर आम्ही बी नाही खाणार बघा. भुवनेश्वरी बोलते, अहो, त्यांनी स्पेशल तुमच्यासाठी केले. अक्षरा बोलते, नाही मॅडम, त्यांच्यासाठी स्पेशल असं नाही, मी सगळ्यांसाठी केले. प्लीज एकदा टेस्ट तरी करून बघा ना. मग अधिपती त्यांना जबरदस्ती करतो. आईसाहेब, खा ना, तुम्ही एकदा खाऊन तर बघा, नाही आवडलं तर नका खाऊ. नंतर भुवनेश्वरी हॉलमध्ये येऊन बसतात. मास्तरीणबाई, तुम्ही सगळ्यांना आणा ते, असं म्हणून अधिपती तिथून निघून जातात. इकडे सीन चेंज होतो. अक्षराची आई इराला जेवण देत असते, पण ती काही खात नाही, फेकून देते. ती बोलते, या आईच्या बोलण्यामुळं मला जेवावंसंच वाटत नाही. माझ्या आयुष्यात ना काही रसच राहिलेला नाही आहे. हे माझं आयुष्य आहे ना, मी काहीही करेन. ही का माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करते. इकडे अधिपतींच्या सांगण्यावरून हॉलमध्ये सगळे जमलेले असतात. धनाजी सगळ्यांना ती वाटी देत असतो. आजी तर तिचं खूपच कौतुक करत असतात. भारी केले सुनबाईसनी, असं म्हणत असतात त्या. त्यांची पण लगेच खाते. अक्षरा, नक्की हे काय आहे? तेव्हा अधिपती बोलतो, आधी खाऊन बघ बाळा, आणि बघ तुला काय नाव ठेवायचं आहे ना ते ठेव त्याला. त्यानंतर तो पण खातो. त्याला ते खूपच आवडलेलं असतं. तो बोलतो, मास्तरीणबाई, एक नंबर, पण तिचं लक्ष तिकडं नसतंच. ती म्हणते, बाबा कुठे आहेत? बाबा नाहीत आले, असं ती विचारत असते. भुवनेश्वरी बोलते, त्यांना बोलवलेलं होतं, पण का ते आले नाहीत? बाकी सगळे आले, पण ते काय आले नाहीत बघा. त्यांना यायचं नसेल बहुतेक. धनाजी, त्यांना बोलवून घेऊन या, नाहीतर त्यांच्या रूममध्ये घेऊन जा, असं म्हणत असतातच तेवढ्यातच चारुहास खाली येतात. मी नाही येणार असं होईल का? मला पण सगळ्यांसोबत बसून खायचं आहे. आधी तसं एकट्याने खायचो, पण आता ते दिवस नाही आहेत. आता ते दिवस गेले. इकडे अक्षराच्या आईला खूपच टेन्शन आलेलं असतं. ती बोलते, अहो, या इराचं काय करायचं? माझं तर डोकंच चालत नाही आहे. हे बोलत असतानाच तिथे इरा येते आणि मोबाईल घेते आणि बाहेर पडायला निघते. तेव्हा आई बोलतात, थांब इरा, कुठे निघाली आहेस? तर इरा बोलते, माझा श्वास या घरात घुटमळते, थोडा वेळ बाहेर जाऊन येते का, त्यासाठी सुद्धा लेखी अर्ज करू? बाबा तिला बोलतात, जा, पण जास्त लांब जाऊ नकोस, आणि मग ते बाहेर जाते. इकडे चारुहास सांगतात, मी आता पूर्वीचा चारुहास राहिलेलं नाही आहे. जेव्हा माझी चारुलता होती ना, तेव्हाचा चारुहास झालेला आहे आता मला सगळ्यांसोबत राहायला, वेळ घालवायला आवडते. उगाचच कोणावर सत्ता गाजवायला काही रस नाही आहे. आणि अक्षरा बाळा, तू कष्टाने फ्रूट सॅलड केलंयस ना, आणि मग मी खाणार नाही असं होईल का? त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीला विनवणी करत असते, मॅडम प्लीज टेस्ट करा ना. अधिपती पण तिला साथ देतो. अहो आईसाहेब, फक्त एक घास खाऊन बघा, नाही आवडलं तर खाऊ नका, पण आधी खाऊन तर बघा. भुवनेश्वरी एवढ्या सगळ्यांनी विनवणी केल्यामुळे म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय म्हणून मी खाते. तिच्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळतात. अक्षराला टेन्शन आलेलं असतं, पण भुवनेश्वरी म्हणते, वा, मस्त झाले, तुमच्या हाताला चव आहे, आणि आम्हाला चांगल्याला चांगलं बोलायची सवय आहे. तुमच्या हाताला चव असली तरी तुम्ही किचनमध्ये जाऊन कामं करायची काय बी गरज नाही. तुम्हाला जे करायचं आहे ना ते धनाजीला शिकवा. तेव्हा अक्षरा बोलते, अहो, मलाच करायची इच्छा झाली म्हणून केलं. त्यानंतर चारुहास बोलतो, बरोबर आहे अक्षरा तुझं, आपल्या हाताने करून घालायला त्याची मजाच वेगळी असते बघ. आणि हे फ्रूट सॅलड तू अगदी तुझ्यासारखं परफेक्ट झालंय बघ, तू अगदी मनापासून केलंयस. अधिपती म्हणतो, हो, या बाबतीत आमचं एक मत आहे बरं का. मास्तरीणबाईच्या हाताला चव आहे आणि त्यांच्या हाताचा सगळा गोडवा यामध्ये उतरलेला आहे.
अक्षरा म्हणते, बास की, किती कौतुक करताय, बास झालं आता. नंतर अक्षरा बोलते, या सगळ्या वाट्या मला गोळा करून द्या अधिपती. मग अधिपती लगेच तसं करतो. तेव्हा आता दुर्गी भांडणं लावायचं काम करते. ती बोलते, ताई बघ जरा, बायकोनं काम सांगितलं आणि ह्यानं लगेच ऐकलं. तुमचं आईसाहेबांवरचं प्रेम कमी झालंय वाटतं अधिपती. तेव्हा आईसाठी काम केलं ना की पुण्य मिळतंय. अधिपती चिडूनच म्हणतो, मावशे कुठली गोष्ट कुठं घेऊन जाशील ग, तुझं काय सांगता येत नाही बघ. आईसाहेब आमच्यासाठी काय आहेत ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि त्यांना बी माहिती आहे. आणि काय ग, पाप पुण्याचं काय घेऊन बसली आहेस, आम्ही त्यांच्यासाठी जीव बी देऊ. अक्षराला हे ऐकून एक आयडिया सुचते. ती बोलते, वा, मावशींनी काय सुचवलंय. आता मॅडमचा पण मूड चांगला आहे, आत्ता शाळेचा विषय काढते. दुसरीकडे आपण पाहतो तर इरा निखिलला फोन करून भेटायला बोलवते. निखिल त्याला म्हणतो, अगं इरा, वेळ बघ, किती वाजलेत. इरा म्हणते, ते काय मला माहीत नाही, मला आत्ता 10 मिनिटात तू इथे भेटायला यायचंस. आणि ती फोन लगेच कट करते. इकडे दुर्गीच्या बोलण्याचा फायदा घेत अक्षरा अधिपतीला बोलते, अधिपती मला एक कल्पना सुचली आहे, सांगू का. तर अधिपती म्हणतो, सांगा की, आम्ही आमच्या आईसाहेबांसाठी काय बी करू शकतो. अक्षरा बोलते, तुमच्या आईसाहेबांवर खूप जीव आहे ना, मग तुम्ही तुमच्या आईसाहेबांच्या नावाने काहीतरी दान करा, म्हणजे तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. आणि ते दान केलं ना तर त्याचं पुण्य आईसाहेबांना मिळेल. मॅडम जसं अन्नदान करतात ना तसं तुम्ही कपडे दान करू शकता, विद्यार्थ्यांना वह्या गणवेश देऊ शकता, काही मुलांची फी भरू शकता. तर असं काही तुम्ही दान केलं तर त्याचं पुण्य मॅडमला मिळेल. तेव्हा चंची बोलते, मावशी फक्त सणावारालाच हे दान करत असते आणि आज कोणता सणवार नाही. अक्षरा बोलते, दानधर्मासाठी मुहूर्ताची गरज नसते आणि जर कारण हवंच असेल तर आम्ही 10 दिवस बाहेर राहून आलो म्हणजे आम्ही एक प्रकारचं व्रतच केलं आहे ना, आणि त्याच व्रताचं उद्यापन म्हणून आपण हे करू शकतो. तेव्हा भुवनेश्वरी बोलते, आम्ही लय दान केले पण शिक्षणासाठी काही बी केलं नाही, कारण ज्या गोष्टीवर आमचा विश्वासच नाही आहे ना त्यासाठी आम्ही का करायचं. आणि पोरांना गणवेश वह्या पुस्तकं वाटून ती काय आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. अधिपती बोलतो, आईसाहेब तुम्हीच म्हणता ना, मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि जर एखादा मुलगा मोठा झाला शिकून तर त्यासारखं पुण्य नाही बघा, आम्ही आमच्या आईसाहेबांसाठी हे करणारच. भुवनेश्वरी बोलते, अधिपती हे सगळं करायची काय बी गरज नाही. तेव्हा अधिपती बोलतो, नाही, आता तर हे पुण्य आम्ही तुम्हाला देणारच, तुमच्या पदरात पाडणारच. चारू आज बोलतो, वा अक्षरा, तुझ्यामुळे अधिपतींनी काहीतरी चांगला निर्णय घेतला आहे आणि तो स्वतःच्या मतावर ठामही राहू शकतो हे आज देखील मला समजलेलं आहे. त्यावर भुवनेश्वरी बोलते, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि ती तिथून रागातच तिकडून निघून जाते. इकडे निखिल इराला भेटायला आला असतो. इरा त्याला सांगते की आईने माझं नाव वधूवर सूचकात नोंदवले. हे ऐकून त्याला शॉकच बसतो. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं